काय झाले? आपल्या निर्णयात उशीर झाला हो का? काही म्हणतो राजे. अरे काका काय झालं काका? पडलं लागलं पडलं. तेच तुम्ही पडले ऐकले म्हणून तुम्हाला भेटायला आलो. येऊ लागला सायकल नाही फाट्यावर इशी पैसे पडले पडलं सायकल घोटाला पडलं लागलं. बरं काका, ह्या तब्येतीची काळजी. हो चायनीज बिनीज नका काका. चायनीज नाही, चाय म्हणाले वाटतं. चहा हा? नका काका, चहा वगैरे नका. तुम्ही काळजी घ्या तब्येतीची. गोळ्या वगैरे घ्या व्यवस्थित. चला येतो. काय म्हणाले चायनीज? आता अबे ते गतिमान काका किती मजा करते यार. त्यांच्या बोलण्यावरून काही कळत नाही यार, काय बोलायला काय नाही. विनोदी माणूस आहे यार, ते मजाक ना. Uncle is a very comedy person, but I don't know the actual reason behind that. Why he speak very speedily? सकाळी सकाळी काय विनोद करायला त्या सकाळी इंग्लिशला पायाखाली चिंटून टाका. Like that. Oh, let's go. Ding, kita tak ding, ketam. Kita tak ding, ketam. Ding, kita tak ding, ketam. Ding, kita tak ding, ketam. जाऊ दे, बस इथं. What the फडका मारून बसू इथे. अबे काही मार, बस नाही इथं. मजा आली यार. But what's the matter behind the गतिमान काका? ही गोष्ट मी तुला सांगतो, मला माहित आहे. असं म्हणतात लोक की त्यांच्या काळात, गतिमान काकाच्या काळात आहे ना, गतिमान काका एका हॉटेलमध्ये काम करायचे. त्या हॉटेलमध्ये एवढी गर्दी राहायची की उभं राहायला जागा नसायची अक्षरशः. क्या है तुम्हारे पास? इडली डोसा सांबार डोसा मसाला डोसा वडा वडा डोसा उत्तप्पा. खिचडी काय देऊ. पण ते दिवसांदिवस गिरायकी वाढायली इडली तशी तशी त्यांची गती बी वाढायली. मग त्यांना ते पाठच झाले ते शब्द. मेनू कार्डची गरजच नाही. गिरायक आले की मेनू कार्ड नकोच, डायरेक्ट काका यायचे आणि सांगायचे उत्तप्पा सांबार वडा इडली डोसा कट डोसा फुल डोसा असे बरेच आयटम होते. मला माहित नाही आता. तर ते असे म्हणायचे लोक. त्याच्यानंतर ते धंदा एवढा वाढला काकाचा की काकानं त्या हॉटेलला ओव्हरटेक केलं. स्वतःचा धंदा टाकला रावस पेवाला. अरे बघ, काकाला भूताला झपाटले होते. काही बोलायचं म्हणजे असंच मी पण तुमच्यासारखा विश्वास नाही केला, पण काल मी माझ्या डोळ्यांनी अक्षरशः अनुभवलं. काय आपल्या फाट्यावर एक झाड आहे मोठ्याच्या मोठं, माहिती आहे तुला? तिच्यावर भूत आहे ते. हा तेच. काका त्या झाडाजवळ रोज येणं जाणं करत होते. घरी जातो मी. बरोबर, ठीक आहे. सहाच्या आधी त्या झाडाच्या पलीकडे जायचं होतं काकाला, म्हणजे घर गाठायचं होतं. हो हा. आणि तेवढ्यात काय झालं, छोटा काटा 6वर मोठा काटा 12वर आणि भूत झाडावर. अबे वरी रे, खाली नाही. समोर जाऊन काकाला काय दिसलं ते देव जाणी. पडले काका. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी येऊन गावकरी काकाला घेऊन गेले आणि तिथून 7 दिवसानंतर काकाला होश आला. काका बोलते तर काय तू दूर काय बोले काहीच कळलं. म्हणून काकाची भोबडी वळणं चालू झाली तिथून. ही असली कहाणी. मी जे सांगितली ती मग ती खोटी आहे. काय बी काय लोकांना विचार, ही असली आहे. मग ही सांगायची येऊन लोकांना म्हणवायला. काटा आला अंगाला बाई कसे. खरी आहे. अरे काय चालू आहे? सोंगाडा तू असशील हे काय घालून फिरायला बाई सारखं बे.
मी जी गोष्ट सांगितली ना ती खरी आहे, हे खोटं मी सांगायचं. सांगितलेली खरी आहे, याचं काय ऐकू नको. काय कोणती गोष्ट? अरे मी सांगतो. हा गतिमान काका आहे ना, हे म्हणते की त्याला आहे ना भूतानं झपाटलेला आहे म्हणून त्याची बोबडी वळून आहे, आणि हे म्हणते की हॉटेलमध्ये काम करायचे म्हणून बोबडी वळी. बरोबर आहे का? आता तुम्ही काही मनानं बोलू नका रे. आता हे कुठं पाहिलं तो? काल मी माझ्या डोळ्यानं बघितलं, आपल्या फाट्यावर मोठं झाड नाही का, काका तिथे नमस्कार करत होते आणि समोर सायकलने चालले होते, रपकन जाऊन पडली तिकडं. काल किती वाजताची गोष्ट आहे ही? हे 5:30 4च्या तेवढीची गोष्ट असेल, पण टाइम काय फिक्स माहित नाही मला तेवढं. बरं तिथं कोणाकोणाला बघितलं तो? काका एकटेच होते, सायकलने चालले होते. म्हणजे तो बरोबर बघितलं नाही, तिथं मी पण होतो. अंधारात दिसलं नसेल. तू कुठे होता तिथं? अरे मला कॉल आलता, मी थोडं बाजूला गेलतो, तर काकाला आली वाटते लघवी. काका घरी गडबडीने निघायला चालली, तिथं दगडात अडकून पडले खाली. तर नंतर मग तू गेला वाटते पळून तिथून, तर मग आम्ही तिथं उचललं, काकाला नेलं. तशी गोष्ट आहे, पूर्ण गोष्ट आहे. पाहत जाय, ऐकत जाय पहिले, काही मनानं सांगायचं. तू दिसेना पहिली अंधारात, काय करावं मी? व्हाय इज द रिझन बिहाइंड इट? म्हणजे की काका अशी का बोलतात? ते कसं आहे, आता लहान मुलगा जन्माला आला, 2-2.5 वर्षापर्यंत बोलायला शिकून जाते, पण काका 5 वर्षापर्यंत बोलायला शिकले. बरं गतिमान काका एक विचारू का? चार तुम्हाला रास्ता येणार ना? बरं हे तुम्ही असं अडखळत बोलता, ते लहानपणापासूनच बोलता की काही घटना घडली होती तुमच्यासोबत? लहान बोलतो तसं बोलतो. एक दिवस काय झालं, माझ्या पाहुणे. अरे ये वसंत, काय म्हणता आदिनाथ? कधी आला? आत्ताच काही वेळापूर्वी आलो. तेच नोकरी पाण्याबद्दल बोलत होते त्याला, काय करायला लागते म्हणून. वाटत नाही काय करल म्हणून. तुम्ही लस काय लई केलेलं आहे. अरे तर आपला गतिमान होय. हो गतिमान आहे. कुठं चालला मग? शाळेमुळे जाते की नाही? कविता वगैरे येते तुला? मन बरं. हा येतं नुसतं बाबा बाबा करायला. कोणती कविता रे माई? बाहेर जा, आता येऊ नको इथं. म्हणलो पाहुणे हातले कधी मला पोय म्हणतात ना हातले. बाबा चिले बाबा कधी मान इकडे चुस बाय जाऊन घे आहे मला बोलताय पहिले बोलण्याचा प्रयत्न करू लाग बाबा बोलते असं झालं का? एक दिवस काय झालं मामाच्या शाळेमध्ये सगळं बसून सर मग आता आपली तोंडी परीक्षा घ्यायची. तोंडी परीक्षा मग बोलतात नाही. मुलांनो, आज आपली तोंडी परीक्षा आहे. मी ज्यांना बोलवेल त्यांना इथे येऊन प्रश्नाची उत्तरं द्यायचे. कोण होणार? गतिमान, तू इकडे बेचा पाडा म्हणून दाखव. काय गतिमान, चल बस. दुसऱ्या बोल, अरे शुभम चल बरं इकडे तू. असं झालं. अच्छा असं झालं का? बरं काका 2 मिनिट थांबता, लगी करून येतो. मी जातो घरी. तुम्ही कुठे चालले? मला मग इथेच करा ना. नाही सुंदर भारत स्वच्छ भारत घरी जाऊ. सो सॅड. आणि बोलणं निघू लागलं, ते पण अडखळत. त्याच्यामुळे त्यांना शाळेतली मुलं पण चिडवायचे. घरी कोणी पाहुणे आले, कविता म्हणायला लावली, तिथं पण अडखळत म्हणायचे. तर पाहुणे असायचे, तर घरच्यांना लाज वाटायची, तर घरचे काकाला बाहेर हाकलून द्यायचे. व्हेरी बॅड. त्याच्यामुळं काकाचं जसं वय वाढत गेलं, तसं ते बोलणं अडखळत अजून वाढत गेलं. ते कसं आहे, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. आता त्यांना आपण प्रोत्साहन नाही देणार तर कोण देणार? समजा आपल्याला मुलं झाली, तेच अशी अडखळत बोलू लागली, त्यांना कोणी चिडवलं तर आपल्याला कसं वाटेल? खूप वाईट वाटतं. त्यांचे पाय मागं खेचायचे नाही, त्यांना प्रोत्साहन द्यायचं अशा गोष्टीत द्यायला पाहिजे. चला, त्यानिमित्तानं काकाची आठवण तर काढली. आता आठवण काढलीस तर चला काकाच्या इथून चहा घेऊन. हो चला, पैसे पण वाचल. कसं सेव मनी सेव टाइम.
पैसा पैसा भिकारी के भिकारी रहोगे